लोकत्रिशूल न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। 8 तासात जबरी चोरीचा छडा, 2 आरोपी अटकेत, सुमारे 2.57 लाखांचा मुद्देमाल जप्त। अमरावती शहरात घडलेल्या जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या 8 तासात उलगडा करत अमरावती शहर गुन्हे शाखेने 2 आरोपींना अटक करून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही जलद व प्रभावी कारवाई करण्यात आली आहे। पोलीस स्टेशन खोलापुरी गेट येथे दाखल तक्रारीनुसार दिनांक 17/12/2025 रोजी फिर्यादी सुनील सहदेवराव पवार, वय 44 वर्ष, राहणार बोरस, तालुका चांदूर बाजार, हे आपल्या लहान बहिणीच्या भेटीसाठी ग्राम गोपगव्हाणकडे चारचाकी वॅगनर वाहनाने भातकुली रोडने जात होते। निळकंठ शाळेजवळ पाण्याची बाटली घेण्यासाठी थांबले असता एका इसमाने जवळ येऊन तू अन्ना है क्या, बहुत पैसा कमा रहा है असे म्हणत चौकशी केली। फिर्यादींनी आपण सीआरपीएफ जवान असल्याचं सांगितल्यानंतर फिर्यादी व त्यांचा चुलत भाऊ वाहनात बसले। त्याचवेळी 2 अज्ञात इसमांनी वाहनातून खाली उतरण्याचा आग्रह धरला। फिर्यादी न उतरल्याने आरोपींनी दारूची बाटली रस्त्यावर फोडून धाक दाखवत जबरीने फिर्यादींच्या गळ्यातील सोन्याची चैन, 2 सोन्याच्या बदाम आकाराच्या अंगठ्या तसेच 24,000 रुपये रोख असा एकूण 1,49,000 रुपयांचा मुद्देमाल हिसकावून पळ काढला। या प्रकरणी पोलीस स्टेशन खोलापुरी गेट येथे अपराध क्रमांक 326/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 309(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असतानाच गुन्हे शाखेला गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली। त्यानुसार आरोपी नामे 1 बादल नारायण बागवाले, वय 22 वर्ष, राहणार आमले प्लॉट महाजनपुरा, व दुसरा रोहित तुलसीदास रामटेके, वय 19 वर्ष, राहणार दत्तूवाडी महाजनपुरा यांना ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातनं गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.